आळंदी तालुक्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। कल्याण डोंबिवलीमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात। अचानक पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची तारांबळ तर उकाड्यापासून दिलासा। रायगडच्या खोपोली शहरात अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह खोपोली शहर परिसरात पावसाच्या सरी, नागरिकांची तारांबळ। ठाण्याच्या अंबरनाथमध्ये अवकाळी पावसाची शक्यता। सर्वत्र सोसाट्याचा वारा आणि धुळीचं वादळ। अहिल्यानगर जिल्ह्यातील 39 गावांना अवकाळी पावसाचा फटका। अवकाळीमुळे 2000 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित। जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांची माहिती। बीड जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळी पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान। जिल्हा प्रशासनाने पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी। आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या चोपडा तालुक्यात आंतरपिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला। टरबुजासह पपईच्या आंतरपिकाची लागवड। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तरंग फळमध्ये शेतकऱ्यांकडून सेंद्रिय गटाची स्थापना। मातीचं पूजन करत शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेतीची शपथ। बुलढाण्याच्या सोमठाणा गावात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। शेतकऱ्याची 10 गुंठ्यावरील शेडनेट उडून गेल्यानं मोठं नुकसान। शेडनेटमधील कारले बियाण्याचा प्लॉट नष्ट। जळगावच्या पारोळ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका। पपई, डाळिंब, लिंबू फळबागांचं गारपिटीमुळे नुकसान। बुलढाण्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यानं 5 एकर पपईची बाग जमीनदोस्त। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान। हळद, कांदा, ज्वारी पिकांचं नुकसान। तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे तालुक्यातील दोंडी परिसरात शेवगा बागेचं नुकसान। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर। भंडाऱ्यात वीज पडून दोघांचा मृत्यू। भंडाऱ्यात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक। रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 1 रुपयात पीक विमा योजना बंद करू नका। माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। पीक विमा योजनेची पुनर्रचना करताना शेतकरी हिताचा निर्णय घेण्याची विनंती। धाराशिवमधील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। 2359 कोटी रुपये जमा। आमदार राणा जगजितसिंग पाटलांची माहिती। पुण्यातील आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणीच्या प्रदूषणावर कोणताही तोडगा नाही। भाविकांमध्ये नाराजी। पुरंदरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध। पुरंदर प्रशासकीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या। 7 गावातील शेतकऱ्यांचं उपोषण। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड। भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड। डॉक्टर सुश्रुत घैसास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कार्यरत। नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं 7 महिलांचा मृत्यू। वसमत तालुक्यातील गुंज इथल्या महिला होत्या। नांदेडमधील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर। तर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त करत 2 लाखांची मदत। ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं 7 महिलांचा मृत्यू झाला होता। पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडली हरणाची शिंग। फॉरेन्सिक विभागाचा अहवाल आल्यानंतर वनविभाग गुन्हा दाखल करणार। नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई। उद्योगमंत्री उदय सामंतांकडून मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंना सदिच्छा भेट। साताऱ्यात होणाऱ्या आयटी पार्कचा निर्णय घेऊनच मुंबईला जाणार। सामंतांची प्रतिक्रिया। जालन्याच्या अंबडमध्ये अंजली दमानी यांकडून आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुंबियांची भेट। तरुणाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत भाग्यश्री घाडगेंनी केली होती आत्महत्या। शालेय विद्यार्थ्यांच्या ताकवाटपावरून नवा वाढत्या उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना ताकवाटप करताना आपल्या स्तरावर निधीची तरतूद करा। शिक्षण मंत्री दादा भुसेंची सूचना। शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संघटनांचा शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला विरोध।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर. शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध. सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा. रोहित पवारांचे निकटवर्तीय सुभाष गुळवे आदिनाथ सहकारी कारखान्याची निवडणूक लढवणार. सुभाष गुळवे बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. महायुतीच्या पॅनलमधून गुळवे निवडणूक रिंगणात. चर्चांना उधाण. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीनंतर आता नवी मागणी. खुलताबाद शहराचं नाव बदलून रत्नपूर करा. भाजप आमदार संजय केनेकरांची मागणी. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाकोशी खोऱ्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी दादांच्या राष्ट्रवादीत. भोर राष्ट्रवादी कार्यालयात रणजित शिवतरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नाशिकमध्ये पाण्यासाठी आदिवासी महिला आक्रमक. नाशिक पंचायत समिती कार्यालयासमोर हंडा मोर्चा. बुलढाणा जिल्ह्यातल्या अंढेरा पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. सरकारने फसवणूक केली आहे. 420चा गुन्हा दाखल करा. शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार. नाशिकमध्ये मनसेचं एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीचं मनसेचं आंदोलन. हातात गाजर घेऊन मनसेची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. सोलापुरात घंटागाडी कामगारांचं आजपासून बेमुदत धरणे आंदोलन. आरोग्यासह विविध मागण्यांसाठी 600 घंटागाडी कर्मचारी आक्रमक. मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा. बँकेत मराठी भाषेच्या वापरावरून मनसे आक्रमक. कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून बँकांना निवेदन देत 15 दिवसांचा अल्टिमेटम. ठाण्यातल्या मुंब्रा कौसातील अनधिकृत 4 मजला इमारतीवर पालिकेचा हातोडा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेची कारवाई. नवीन महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्पात नव्याने 294 गावांचा समावेश. मात्र त्यातील 67 गावं केंद्र सरकारच्या इको सेन्सिटिव्ह मधील. तर आतापर्यंत 529 गावांचा समावेश. त्यातील 237 गावं इको सेन्सिटिव्ह झोनमधील. चंद्रपूर शहरातील एमआयडीसी परिसरात सुरक्षा साहित्याचं वाटप. सुरक्षा साहित्य घेण्याकरता महिलांची गर्दी. साहित्य वाटप ठिकाणी महिलांना कोणतीही माहिती दिली जात नसल्यानं महिला संतप्त. चंद्रपूरसाठी मिळालेल्या 100 नव्या बसेससाठी पाठपुरावा करणार. सुधीर मुनगंटीवार यांचा नव्या 10 एसटी बसेसच्या लोकार्पण प्रसंगी निर्धार. भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य शपथ दिन सोहळा संपन्न. राज्यातील विविध भागातून सोहळ्याला हजेरी. नंदुरबार तालुक्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेती आणि घरांचे पंचनामे करायला सुरुवात. पंचनामे करून शासन स्तरावर लवकर पाठवले जाणार. लवकर मदत करण्याची ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरातील शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या रांजण गावात लोकसहभागातून दशक्रिया घाट उभारण्यात आला. 5 लाखांचा खर्च करून दशक्रिया घाटाची उभारणी. नंदुरबारमध्ये केळीच्या दरात 800 रुपयांची मोठी घसरण. 1100 ते 1200 रुपये क्विंटलनं केळीची विक्री. मागील महिन्यात रमजानमुळे केळीची मोठी मागणी होती. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तरंगफळमध्ये शेतकऱ्यांकडून सेंद्रिय गटाची स्थापना. मातीचं पूजन करत शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेतीची शपथ. नागपूरच्या मानकापूर परिसरातून एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार. एटीएममध्ये 7,58,000 रुपये असल्याची पोलिसांची माहिती. सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू. चंद्रपूरच्या सिंदेवाही शहरात नाट्य दिग्दर्शक आणि शिक्षक डॉक्टर प्रेमकुमार खोब्रागडे यांचा अपघातात मृत्यू. अपघातात पत्नी देवांगणा खोब्रागडे जखमी. डॉक्टर खोब्रागडे पुरोगामी सामाजिक चळवळीतील सक्रिय. अहिल्यानगरमध्ये पारंपरिक मार्गावरून रामनवमीची मिरवणूक काढण्यावर हिंदुत्ववादी संघटना ठाम. मार्गात मुस्लिम धार्मिक स्थळ असल्यानं प्रशासनाकडून मार्गात बदल. तर पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढण्याची मागणी. जळगावच्या लोणवाडी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या कापसाचा ट्रॅक्टर पलटी. अपघातात शेतकऱ्याचं मोठं नुकसान. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची शेतकऱ्याची मागणी. मुक्ताईनगरच्या गोडसगावमध्ये एकाला गावठी पिस्तूलचं अटक. मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई. नंदुरबारच्या अक्कलकोव्यातील देवगोळी घाटात डंपर उलटला. देवगोळी घाटात 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. 4 तासानंतर वाहतूक मोकळी. अहिल्यानगरमधील शिंगवे गावात वाळू तस्करांचा धुमाकूळ. वाळू तस्करांना जाब विचारल्यानं शेतकऱ्यावर हल्ला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलांना जीवे मारण्याची भाषा.
परळी शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीत भूमाफियांकडून अतिक्रमण, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून सरस्वती नदीची पाहणी तर पंकजा मुंडेंकडून सरस्वती नदीचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी. अकोल्यात एका माथेफिरूने 25 कुत्र्यांना विषारी औषध देऊन मारलं. कुत्रा भुंकतो या रागातून माथेफिरूने 25 कुत्र्यांचा जीव घेतलाय. मोकाट कुत्र्यांचं पाळीव कुत्र्यांचाही विषारी औषधामुळे मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील सरपंच पतीचा कारभार चव्हाट्यावर. महिला सरपंचऐवजी सरपंच पतीच्याच प्रमाणपत्रावर सह्या. प्रमाणपत्रावर सही करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. डोंबिवलीचा कुख्यात रील स्टार सुरेंद्र पाटीलचे आणखी एक दुष्कृत्य समोर. सुरेंद्र पाटलावर 3 दिवसात दुसरा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल. सुरेंद्र पाटलाचा घटस्फोटित महिलेवर लैंगिक अत्याचार. सांगलीतील मुस्लिम बांधवांचा वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध. वक्फ बोर्ड बिला आडून मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न. सांगलीतील मुस्लिम समाजाचा आरोप. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातील तिथवली गाव परिसरातील बिबट्या जेरबंद. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्यानं अनेक गुरं मेंढ्या केल्या फस्त. ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज बस डेपोमध्ये कचरा टाकण्याविरोधात नागरिक आक्रमक. पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोरच जेसीबीवर केली दगडफेक. तुळजाभवानी मातेला उन्हाळ्याच्या दिवसात पंख्यानं वारा घालण्याची परंपरा आजही कायम. दुपारी 1 ते 4 या वेळेत रोज तुळजाभवानीला वारा घालण्याची परंपरा. रत्नागिरीतील श्री क्षेत्र गणपतीपुळेमध्ये श्रींच्या गाभाऱ्यात विलायती काजूंची आरास. गणपतीपुळेमध्ये श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नागपूरच्या रामटेकगड मंदिर रोपवेसाठी 151 कोटींचा निधी मंजूर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पुढाकारानं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची मंजुरी.